नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी 40 शब्द प्रति मिनिट या विषयातील बिझनेस लेटर म्हणजेच व्यापारी पत्र या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रथमतः आपल्याला हा व्यापारी पत्र जो आहे तो या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. तो आपल्याला राईट साईडमध्ये म्हणजेच उत्तरपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला समासाला चिटकून टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जसे डबल डॉट आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एंटर देऊन घ्यायचं आहे. एंटर दिल्यानंतर आता आपल्याला प्रतीच्या समोर 2 ॲड्रेस दिलेले आहेत. हे 2 ॲड्रेस आपल्याला टाईप करायचे आणि डायरेक्ट आपल्याला काय करायचं, विषय या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण टाईप केल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंगकडे वळायचं आहे. तर फॉर्मॅटिंगकडे जाण्यापूर्वी आपण काय करूयात, ज्या ठिकाणी एंटर आहेत त्या ठिकाणी एंटर अजून देऊन घ्यायचे आहेत. आपल्याला फोन नंबरच्या समोर क्लिक करून त्या ठिकाणी एक एंटर द्यायचं आहे. पुन्हा त्यानंतर जावक क्रमांकच्या समोर क्लिक करून एक एंटर, प्रतीच्या समोर क्लिक करून एक एंटर, विषयाच्या समोर क्लिक करून एक एंटर, महोदयच्या समोर क्लिक करून या ठिकाणी एक एंटर द्यायचं आहे. तशाच पद्धतीनं पुन्हा आपला विषय असो आणि कळावेमध्ये पण एक एंटर द्यायचा आहे. पुन्हा सोबत आणि मधुसूदन याच्यामध्ये पण या ठिकाणी एक एंटर द्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर आपला विषय असो आणि संचालक याच्यामध्ये आपल्याला 2 एंटर ठेवायचे आहेत. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी हा आपला परिच्छेद जो आहे, हा परिच्छेद आपल्याला या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण डबल डॉट आलेले आहेत त्या ठिकाणी आपण एंटर दिलेला आहे. पण ज्या ठिकाणी परिच्छेदमध्ये पॅरा पडतो त्या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक लाईन ठेवायची आहे. ज्या ठिकाणी या ठिकाणी परिच्छेदमध्ये पॅरा पडतो त्या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक लाईन अशा पद्धतीने ठेवायची आहे. ज्या ठिकाणी पॅरा पडत आहेत त्या ठिकाणी आपण ब्लँक लाईन देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपण एंटर्स घेतल्यानंतर वरती यायचं आहे आपल्याला कंपनीच्या नावाकडे. कंपनीचं नाव या ठिकाणी पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. याला बोल्ड करून घ्यायचं आहे. बोल्ड केल्यानंतर याची साईज जी आहे, याची साईज आपल्याला 24 ठेवायची आहे. 24 ठेवल्यानंतर फोन नंबर जो आहे तो फोन नंबर डबल डॉट असू द्या किंवा त्या ठिकाणी डॅश असू द्या, तिथपर्यंत सिलेक्ट करून याला बोल्ड करून घ्यायचं. तशाच पद्धतीने ईमेल आणि वेबसाईटला पण डबल डॉट किंवा डॅशपर्यंत सिलेक्ट करून या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचं. कंपनीचा ॲड्रेस आणि फोन नंबर ईमेल आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. याला पॅरेग्राफवरती जाऊन सेंटर अलाइनमेंट द्यायचे. पुन्हा त्यानंतर जावक क्रमांकच्या समोर क्लिक करायचं आहे. पॅरेग्राफवर जायचं, याला बॉटम बॉर्डर या ठिकाणी देऊन घ्यायचे. पुन्हा दिनांक आणि जावक क्रमांकमध्ये एकही स्पेस न सोडता आपल्याला या ठिकाणी 4 टॅब घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 4 टॅब देऊन घ्यायचे आहेत. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, विषय जो आहे तो विषय आपल्याला काय करायचा आहे, डबल डॉटपर्यंत बोल्ड करायचा. पुन्हा संदर्भ पण या ठिकाणी आपल्याला डबल डॉटपर्यंत या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचा. विषयाच्या समोरचा जो मॅटर असेल तो या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचा. पुन्हा संदर्भाच्या समोरचा पण या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला तिसरा क्वेश्चन बघायचा आहे. पत्रातील परिच्छेद ठोकळा पद्धतीने टंकलित करा. आपल्याला पत्रातील जो परिच्छेद आहे तो ठोकळा पद्धतीने या ठिकाणी टंकलित करायला सांगितलं. ठोकळा पद्धत म्हणजेच ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईलने आपल्याला या ठिकाणी पॅरेग्राफ टाईप करायला सांगितलं. जेव्हा आपल्याला परिच्छेदला ठोकळा पद्धत सांगितली जाईल त्यावेळेस विषय आणि संदर्भ समासाला चिटकून जशास तसे ठेवायचे आहे. जर आपल्याला पत्रातील परिच्छेद पदसोड पद्धतीने सांगितल्यानंतर विषय आणि संदर्भाला या ठिकाणी एक टॅब द्यायचे आहेत. जेव्हा आपल्याला पदसोड पद्धत ही पत्रातील परिच्छेदाला सांगितलेली असेल तेव्हा. आता आपल्याला ठोकळा पद्धत सांगितल्यामुळे जशास तसं ठेवायचं आहे. पुन्हा त्यानंतर जो परिच्छेद आहे तेव्हा पण जेव्हा आपल्याला पदसोड पद्धत सांगितली जाईल त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पॅरा पाडायचे आहेत. जेव्हा आपल्याला सांगितली नाही म्हणजेच आपल्याला ठोकळा पद्धत सांगितलेली असेल त्या ठिकाणी जशास तसं ठेवायचं आहे. आणि जेव्हा पदसोड पद्धत सांगितली जाईल त्या ठिकाणी प्रत्येक पॅरेग्राफला या ठिकाणी असा पॅरा पाडून घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला खालती यायचं आहे. खालती आल्यानंतर आपला विश्वासू आणि संचालक याला आपल्याला पत्राचा शेवटचा डाव्या बाजूस करा अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे जशास तसं या ठिकाणी ठेवायचं आहे. जर आपल्याला या ठिकाणी सेट लेफ्ट इंडेड 3.5 अशा पद्धतीने जर क्वेश्चन आला असता तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, लेफ्ट इंडेड म्हणून आपल्याला एक वरती कर्सर दिलेलं आहे. या कर्सरवरती लेफ्ट इंडेड हे नाव आल्यानंतर
याला 3.5 वर घेऊन जायचे. त्यानंतर पॅरेग्राफवर जाऊन याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे. परत त्यानंतर आता आपल्याला वरती यायचं. वरती आल्यानंतर आपल्याला आम्हालापासून ते कळावेपर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं. याला पॅरेग्राफ या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी जस्टिफाय करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण टाईप करताना प्रतीच्या समोरचे 2 ॲड्रेस जे आहेत ते टाईप केले नव्हते. ते टाईप करण्यासाठी आपल्याला काय करायचं, मेलिंग या ऑप्शनवरती जायचं. त्यानंतर स्टार्ट मेल मच, सिलेक्ट रेसिपी, टाईप अ न्यू लिस्ट. या ठिकाणी आल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, न्यू एंट्री म्हणून एक आपल्याला एक बटन दिलेलं आहे. त्याच्यावरती 2 वेळेस क्लिक करून 2 एंट्र्या या ठिकाणी आपल्याला काय करायच्या आहेत, आपल्याला घ्यायच्या आहेत. 2 एंट्र्या घेतल्यानंतर आता आपल्याला जो कंपनीचा प्रथम जो असेल व्यवस्थापक हा फर्स्ट नेममध्ये या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. पुन्हा परिवहन महामंडळ हा ॲड्रेस लाईन 1मध्ये टाईप करायचा आणि अमरावती 14 या ठिकाणी ॲड्रेस लाईन 2मध्ये टाईप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मेलिंगमध्ये आपण 2 ॲड्रेस टाईप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला राईट अँड इन्सर्ट फील्ड्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इन्सर्ट मर्ज फील्ड्सवरती क्लिक करायचं आहे. प्रथमतः आपण फर्स्ट नेम टाईप केलं तर त्यामुळे फर्स्ट नेम घ्यायचा, 1 एंटर द्यायचा. पुन्हा त्यानंतर ॲड्रेस लाईन 1 आपण टाईप केलं ते त्या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1 घेऊन 1 एंटर देऊन या ठिकाणी ॲड्रेस लाईन 2 घ्यायची आहे. पुन्हा त्यानंतर ॲड्रेस लाईन 2 आणि विषयमध्ये या ठिकाणी आपल्याला 1 एंटर या ठिकाणी ठेवायचं आहे. पुन्हा त्यानंतर प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लास्टचा बघून घ्यायचं आहे. पुन्हा त्यानंतर फर्स्टचा या ठिकाणी बघायचा आहे. या ठिकाणी दोन्ही आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड क्वेश्चनवरती वळायचं आहे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, पत्रातील पत्ता ठोकळा पद्धतीने मेल मर्जचा वापर करून टंकलित करा. आपण मेल मर्जचा वापर करून टंकलित केलेला आहे. आता आपल्याला ठोकळा पद्धत सांगितली आहे म्हणजेच ब्लॉक स्टाईल सांगितल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जशास तसं ठेवायचं आहे. जर आपल्याला पदसोड पद्धत सांगितली असते तर व्यवस्थापकला 1 टॅब द्यायचा आहे. पुन्हा परिवहन महामंडळाला 2 टॅब घ्यायचे आहेत आणि अमरावतीला या ठिकाणी 3 टॅब घ्यायचे आहेत जेव्हा आपल्याला पदसोड पद्धत सांगितली जाईल तेव्हा. अशा पद्धतीने हा आपला लेटर क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा.